गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सो आपला सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आपण डिस्कस करतोय, जर्नल. बरोबर. मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. चॅप्टर नंबर 3 आहे आपल्या सिलेबस मधला. सो मनीष सावंत, वेलकम मनीष. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो, कालपर्यंत आपण खूप काही एंट्रीज डिस्कस केल्या होत्या. स्पेशली कोणत्या केल्या होत्या? जीएसटी. आणखी त्यानंतर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट वजा विनंती केली होती. काय केली होती? हा, म्हणजे ज्या गोष्टीचा यूज मला होणार, एंट्री तुम्ही वाचल्यानंतर यूज मला होणार पर्सनल लाईफ मध्ये. हा, तुमच्या भल्यासाठी सांगितलं, तर मग केलं का तुम्ही स्वतःचं भलं? थोड्याशाच वाचल्या का? काय नव्हतं? अरे, म्हणजे खरंच जगात जर 100 आयुषी माणसं असतील आणि ते एकत्र मेली आणि त्यांचे आत्मे एकत्र केले, तर तुम्ही दोघं तयार होसाल. बरोबर. ही सेकंड एंट्री वाचा, 4 तारखेची. परचेस गुड्स. हो ना, पेज नंबर 65 वर आहे. तुम्हाला काय वाचा म्हणतोय मी? सेकंड ही 4 तारखेची, ऑलरेडी आपण फर्स्ट केली होती. काय? परचेस गुड्स फ्रॉम करीना ऑन क्रेडिट. तर इकडे बघा, सगळ्यात पहिली बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. ही एंट्री कॅश आहे का क्रेडिट आहे? क्रेडिट. एक क्लिअर गोष्ट झाली. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की ट्रेड डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड, हा, डज नॉट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट. सो परफेक्टली चाललंय तुमचं. थर्ड गोष्ट तुम्ही सांगा मला, अमाऊंट सांगा डिस्काउंट लेस झाल्यावर किती येईल? एंट्री सांगा मला डायरेक्टली. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही पण चॅट बॉक्स मध्ये मेसेज करू शकता. मनीष, अथर्व, एंट्री सांगा. एंट्री म्हणजे काय होईल? डेबिट किती? करीना अकाउंट बरोबर. एंट्री बिंग परचेस गुड फ्रॉम करीना ऑन क्रेडिट ॲट 5% ट्रेड डिस्काउंट. ही गोष्ट तुम्हाला नरेशन मध्ये मेन्शन केली तर बेटर होईल, कारण आपण एंट्री मध्ये हे केलेलं आहे. सो हे समजलं तुम्हाला कसं झालं? त्यानंतर आपण काय करूया, लगे होतो
खालच्या पण एंट्रीज करून टाकूया. एंट्री 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 विचारा तुम्ही, एंट्री. अथर्वनं रिप्लाय दिलाय, बरोबर आहे. तो बाळ आता हे सेकंड क्वेश्चनचा आन्सर दे. बघूया ऑनलाईन स्टुडंट फास्टेस्ट का ऑफलाईन. मनीष, हा सांगा काय. हम्म. प्रियंका's account debit rupees 18,000 to sales account. बरोबर आहे. बरोबर, तुम्हीच करताय. आता इथे काय दिले, पेड इन टू बँक ऑफ इंडिया 50,000. आता इकडे बघा, पेड काय होणार सगळ्यात पहिलं, कॉमन सेन्स गोष्ट. कुठं पे केली, कॅश जातीये का येते. मग रिअल अकाउंटचा रूल काय. बरोबर, इथपर्यंत आलं. नाही नाही, हे राहू द्या सध्या. हा, हे फक्त आपल्याला नंतर करायचंय, सांगतो त्याची कन्सेप्ट अगोदर. पेड म्हणजे काय येणार, काय पेड केलंय, कॅश. काय काय, रेंट अकाउंट, डेबिट रुपीज 2, कॅश अकाउंट. बरोबर अथर्व, राईट. रुपीज, हा करेक्ट. त्यानंतर इथे दिले बघा, रिसिव्ड कॅश रुपीज 17,500 फ्रॉम प्रियंका in full settlement of her account. Received cash of rupees 17,500 from Priyanka in full settlement of her account. आता इकडे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही एंट्री काय लिंक आहे कोणत्या एंट्री सोबत, 10 तारखेच्या. तिथं प्रियंकाचं टोटल अमाऊंट किती होती, आता इथं फुल सेटलमेंट मध्ये ती पे किती करते, म्हणजे याचा अर्थ आहे 500 रुपये तिला काय दिलाय, बट तो कोणता डिस्काउंट असेल, मग तो कॅश डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंट मध्ये येईल की नाही, होतो. मग मला सांगा एंट्री काय होईल. तुम्ही जर सांगितली तर तुमच्या दोघांना आज आपल्याकडून चहा, विदाउट बघता खाली. हा, आणि ऑनलाईन स्टुडंटनी जरी सांगितली, बघून सांगायची नाही, फक्त बघून सांगितली की मला समजते. तुम्ही सांगा, 2 मिनिटं वेळ घ्या वाटल्यास.
ट्राय करा, लवकर सांगा, वेळ नाहीये तेवढं. 1 मिनिट आणखी. थोडं बरोबर नसते मानो, एक तर बरोबर असते किंवा चुकीचं असते. सांगा मला एंट्री काय होती तुम्ही. बघून नाही सांगताय ना. बरोबर आहे ना. बाळ चुकलं तुझं. लॉजिक न जा 92. हो. हा. सो लॉजिक सगळ्यात पहिले इकडे लक्ष द्या. टोटल अमाऊंट प्रियंकाची 18,000च राहणार. टोटल अमाऊंट प्रियंकाची 18,000 राहणार. हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. जर वर प्रियंका अकाउंट डेबिट झालं असेल तर खाली क्रेडिट होणार, एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे. त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे की इथं काय होते, 17,500 येत आहेत, कॅश कम्स इन. डेबिट वॉट कम्स इन, बरोबर, रिअल अकाउंटचा रूल आहे. आणि जो डिस्काउंट दिलाय तो काय आपला लॉस आहे. सो कॅश डिस्काउंट. लक्ष द्या बाळ, समजलं का बाळ अथर्व. ऍटलिस्ट ट्राय तरी करतोय तो. मनीष बिचारा शांत आहे. उद्या बघूया मनीष तुला क्लासमध्ये आलो. अरे असं थोडंच मॅथ आहे, युनिव्हर्सल सब्जेक्ट आहे आपला, कुठं पण शिकू शकता तुम्ही. हा इकडे बघा. त्यानंतर पेड केली स्टेशन सगळ्यात पहिले. स्टेशनरी अकाउंट डेबिट, स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बरोबर. काय येते तुम्हाला एवढ्या फास्ट मध्ये. हा. सो ऑनलाईन स्टुडंट तुम्ही पण लेक्चर आपले सगळे ऐकले व्यवस्थित, घरी जाऊन अभ्यास केला तर होऊ शकते. असं नाही की स्टुडंट खूप करत होते, यांना 4 वेळा ओरडलो त्यानंतर बिचारे कसे तरी रिव्हिजन करून आलेच. सो तुम्ही पण करू शकता. खूप इझी सब्जेक्ट आहे आणि अकाउंट मध्ये 100 आउट ऑफ 100 येणं खूप सोपी गोष्ट आहे. मला फाउंडेशनला 76 होते अकाउंट्स मध्ये, इंटरला तेवढे जास्त नव्हते.
नाही, आमच्या वेळेस एक्झाम झाली नव्हती बा. सो वाहनो, आता आपल्याला काही गोष्टी शिकायच्यात. एक नॉर्मल तुम्हाला अकाउंटचा रूल सांगतो. जर एक्सपेन्सेस असतील तर नॉर्मली ते काय होतील, आणि जर इन्कम असेल तर काय होणार, लिहून घ्या, हे नॉर्मल रूल आहे. वेजेस असतील, सॅलरी असेल, स्टेशनरी असेल, रेंट असेल, आणखी काय असते, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स, आणखी जे वेगवेगळ्या टाईपचे रॉयल्टी असेल, रॉयल्टी माहिती आहे तुम्हाला, रॉयल्टी, पोस्टेज असेल, टेलिफोन एक्सपेन्स असतील, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, हे सगळे कशात येतात, एक्सपेन्समध्ये. सो जर नॉर्मली त्याची एंट्री पास करायची असेल तर काय येणार, एक्सपेन्स. इन्कम मध्ये काय येते, डिव्हिडंड रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, आणि एक्सपेन्स मध्ये डिस्काउंट रिसिव्ड येणार काय, अलाउड येणार. हा, आणखी इन्कम मध्ये कोणती इन्कम असू शकते, सेल्स. एक्सपेन्स मध्ये परचेस, खाली इंटरेस्ट रिसिव्ड होऊ शकते, एक्सपेन्स मध्ये इंटरेस्ट पेड. सो इथपर्यंत आपलं झालंय. त्यानंतर आपण एक पाऊल पुढे जाणार आहोत. सेल्स परचेसच्या एंट्री येतात तुम्हाला, आल्या, शिकल्या तुम्ही व्यवस्थित, माहिती कशा करायच्या, सेल्स परचेसच्या एंट्रीज. तर आपण काय करूया, आज परचेस रिटर्न बघूया काय असते. जर नॉर्मली परचेस अकाउंट डेबिट होत असेल तर त्याच कॉमन सेन्सनी, तोच कॉमन सेन्स जर आपण यूज केला तर परचेस रिटर्न अकाउंट काय होईल, क्रेडिट होणार. बरोबर. इथं पार्टीचं नाव येऊ शकते, कुणाकडून घेतले, समजा राजेश कडून परचेस केले असतील तर राजेशलाच रिटर्न करणार ना, बरोबर. इथं 10,000 आहेत समजा, इथे 10,000 आहे. मनीष क्लासमध्ये आला बा, तो इकडे लक्ष द्या. हे ट्रान्झॅक्शन समजलं का तुम्हाला, कसं आलं, घरी जाऊन बघायचं बा. परचेस रिटर्न टू राजेश. आता इकडे बघा, परचेस जर अकाउंट डेबिट होत असेल तर त्याच कॉमन सेन्सने परचेस रिटर्न अकाउंट काय होणार, आणि तेवढाच कॉमन सेन्स यूज करायचा आणि सांगायचं, सेल्स अकाउंट जर क्रेडिट होत असेल तर सेल्स रिटर्न काय होणार, काय होणार, बरोबर. याच्या रिलेटेड काही एंट्रीज बघायच्या. परचेस रिटर्नला रिटर्न आउटवर्ड पण कधी कधी म्हणलं जातं, माहिती आहे तुम्हाला.
का? आउटवर्ड. आउटवर्ड हा शब्द नॉर्मली तुमच्या लक्षात येण्यासाठी परचेस कुठून करतो? बाहेरच्या व्यक्तीकडून. परचेस रिटर्न पण बाहेरच्या व्यक्तीला देतो, आउटवर्ड. समजलं? जास्त लॉजिक लावायची गरज नाहीये. आता इकडे बघा, का परचेस रिटर्न करत असेल? गुड्स आर नॉट अकॉर्डिंग टू सॅम्पल. सॅम्पल देतात माहिती चेक करायला. तुम्ही काका हलवाई मध्ये गेले आणि म्हणले मला 500 किलो मिठाई पाहिजे, तर एक सॅम्पल चेक करायला दिलं जातं. आणि एक सॅम्पल तुम्ही जे घेतलं ते कंदी पेढा होता आणि देताना तुम्हाला बालुशाही दिली, तर तुम्ही काय करणार? रिटर्न करणार. गुड्स आर इन्फिरियर क्वालिटी. कळालं तुम्हाला? 6 महिन्याखालचेच होते, मग काय करणार? रिटर्न करणार. गुड्स आर डॅमेज इन ट्रान्झिट. बरोबर, गुलाबजामू घेतले मध्ये फुटले सगळे, तर तुम्ही रिटर्न करणार नाही. पण गुड आर डिफेक्टिव्ह, फॉल्ट असणार आहे. गुड आर रिसिव्ड इन एक्सेस क्वांटिटी दॅन ऑर्डर. पण 5 ऑर्डर केले, 50 आले, काय करणार? रिटर्न करणार. डिले इन सप्लाय ऑफ गुड्स. लग्न होतं तुमचं कालच्या दिवशी, कपडे आले 15 दिवसानंतर. हे बघा नवरदेवाचे कपडे, बरोबर, सूट वगैरे. मग तुम्ही काय करणार? घेणार, म्हणणार नाही 15 दिवसांनी परत लग्न करूया, आता कपडे आलेच तर, असं नाही होणार, बरोबर. सो रिटर्न करणार. ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्या झाल्यानंतर आपण एक ट्रान्झॅक्शन बघूया. रिटर्न गुड्स वर्थ ₹200 टू सोनाली. सगळ्यात पहिले बाळांनो कॉमन सेन्स होता. परचेस अकाउंट डेबिट होत असेल तर अकाउंट कोणतं क्रेडिट होणार? परचेस रिटर्न. परचेस रिटर्न अकाउंटला दुसरं कोणतं नाव आहे? रिटर्न आउटवर्ड अकाउंट, क्रेडिट 200. दुसरं उरलं अकाउंट कोणतं आहे? सोनालीचं. मग सोनालीला काय करणार आपण? डेबिट करणार. कॉमन सेन्सची गोष्ट होती. समजलं बाळ अथर्व? समजलं बाळ? तसंच सेम कॉमन सेन्स यूज करा. समजलं का? काय? अरे परचेस नाही, सेल्स केलेले रे. जागेवर असतं की नाही तुम्ही? सेल्स रिटर्न आहे ते. गोविंद रिटर्न गुड्स वर्थ ₹8,000 आउट ऑफ गुड्स ऑफ ₹30,000 परचेस बाय हिम. बरोबर, तो कोणता रिटर्न आहे? सेल्स रिटर्न आहे. त्यांनी काय केलं? गुड्स रिटर्न केले. किती रुपयाचे? आउट ऑफ किती? सो सगळ्यात पहिले काय होणार? अकाउंट डेबिट टू गोविंद अकाउंट 8,000. आता दुसरं आणखी काही गोष्टी आपल्याला शिकायच्यात. गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर, त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉइंग्स. बट जर कॅश विड्रॉ केली त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. काही विड्रॉ केलं तरी त्याला ड्रॉइंग म्हणतो. बट कॅश विड्रॉ केली तर ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश येणार. बट जर गुड्स विड्रॉ केले, ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू परचेस येणार. काय येणार? मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? नॉर्मली परचेस अकाउंट काय होतं? डेबिट. बट रेअरली ते काय होतं? क्रेडिट. आणि वन ऑफ द सिच्युएशन इज गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर, किंवा त्याला दुसरं नाव काय देऊ शकतो आपण? गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट 2. समजलं? त्यानंतर खाली आहे ना, इथपर्यंत पेज नंबर 60 च्या इथपर्यंत एकदा वाचून घ्या. आणि अगोदरच पण वाचून घ्या जे शिकलोय आपण. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही पण
रीड करा. केलं रीड बार झालं. काय दिलंय 6 मध्ये? सगळ्यात पहिले काय दिलंय, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. म्हणजे काय, जेव्हा आपण गुड्स फ्री सॅम्पल म्हणून वाटतो, कधी वाटतो माहिती तुम्हाला? कधी भेटलेत असं कधी गुड्स फ्री सॅम्पल मध्ये? नाही भेटले. खूप वेगवेगळ्या कंपनीज असतात बघा, नवीन प्रोडक्ट लॉन्च केला फ्री सॅम्पल मध्ये वाटत असतात, बरोबर. बट मोस्टली जर तुम्हाला माहित असेल, नवनीत वगैरेचे जे बुक्स असतात, गाईड्स वगैरे, तर ते टीचर वगैरेंना फ्री सॅम्पल मध्ये देतात, माहिती तुम्हाला? देत असतात. रिझन बिंग किंवा टीचर रेफर करतो म्हणून स्टुडंट पण रेफर करतील, त्या टाईपमध्ये. तो बानो ॲडव्हर्टाइजमेंट. तर ती काय एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे, फ्री सॅम्पल देतो म्हणजे. तर जेव्हा कधी ॲडव्हर्टाइजमेंट होते, तर ॲडव्हर्टाइजमेंट काय, एक्सपेन्स अकाउंट डेबिट होणार. आपल्याकडून काय चाललेत, गुड्स चाललेत.
आणि परचेस अकाउंट क्रेडिट होणार किंवा तिथे काय होणार, गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल अकाउंट क्रेडिट होणार. चालते, ऑप्शन आहे तिथं. औरचा अर्थ काय असतो? हा. त्यानंतर गुड डिस्ट्रॉइड बाय फायर, ऍक्सिडेंट जर झाले तर त्यात मोस्टली 3 कॅटेगरी येतात. म्हणजे एक अनइन्शुर्ड होते, अनइन्शुर्ड गुड असले म्हणजे सरळ सरळ क्लिअर आपण काय करणार, लॉस बाय फायर अकाउंट डेबिट करणार, गुड डिस्ट्रॉइड बाय फायर करणार किंवा परचेस अकाउंट करणार. बरोबर, समजलं. त्यानंतर जर गुड इन्शुर्ड असले, इन्शुर्ड माहिती आहे तुम्हाला, जेव्हा आपण इन्शुरन्स काढतो तर इन्शुरन्स मध्ये कव्हर असतं, तर कव्हर असल्यामुळे काय होणार, इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट होणार टू गुड डिस्ट्रॉइड बाय फायर. समजलं इथपर्यंत? काही डाऊट? आय होप नसेल. बट इन केस पार्टली असेल, पार्टली हा शब्द म्हणजे काय, काही कवर्ड किंवा काही नसेल. बरोबर, डिपेंड ऑन सिच्युएशन किती आहे. समजा तर तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतो. समजा गुड डिस्ट्रॉइड बाय फायर आपले झाले टोटल 10,000, इन्शुरन्स कंपनीने आपल्याला क्लेम दिला 6,000 आणि 4,000 रुपये काय झाले आपला लॉस बाय फायर. आणि वरच्या एक्झाम्पल मध्ये समजा हे अमाऊंट होती टोटल, पूर्ण लॉस झाला. तर तुम्हाला समजू शकते आता की या तिन्हीला कम्पेअर केलं तर कसं होईल. झालं, समजलं. एंट्री आपण क्लासमध्ये परत करणार आहोतच. तसंच सेम काय, गुड डॅमेज और लॉस इन ट्रान्झिट. ट्रान्झिट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ट्रॅव्हलिंग मध्ये. इथं काय होतं, लॉस बाय फायर. आता इथं काय, लॉस इन ट्रान्झिट. त्याच्यामध्ये पण काय होते, इन्शुअर्ड अनइन्शुअर्ड. बरोबर आहे. अनइन्शुअर्ड असेल डायरेक्टली आपण काय करणार, लॉस बुक करणार. दुसऱ्या याच्यात काय करणार, इन्शुरन्स कंपनीनं जर क्लेम ऍक्सेप्ट केला पूर्ण टोटली तर ते अमाऊंट टू गुड्स लॉस इन ट्रान्झिट किंवा परचेस अकाउंट. सेम काय होणार, सो तुम्हाला समजलं ऑनलाईन स्टुडंट, समजलं का? त्यानंतर 9th काय, स्टोलन फ्लिप हर्ट्स. म्हणजे माहिती आहे तुम्हाला, जेव्हा छोटी छोटी चोरी होती किंवा मोठी स्टोरी, डिपेंड ऑन सिच्युएशन, ते जे गुड्स होतात लॉस बाय थेफ्ट. काही लोकांना इंग्लिश शब्द कळत नसतील. थेफ्ट काय असतो माहिती आहे मनीष तुला? स्टोलन माहिती आहे, गुड्स घेऊन जाणं. थेफ्ट म्हणजे चोरी. कुठे इन्शुरन्स आले? लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट अकाउंट डेबिट टू गुड लॉस्ट किंवा टू परचेस. डिपेंड ऑन सिच्युएशन. आपल्या बुक्स मध्ये दिले नाहीत, सो आपण लॉजिक लावायची काही गरज नाही, काढू शकतो. बरोबर आहे ना? असेल इन्शुरन्स तर त्याचं काय होणार, या 2 टाईप मध्येच होणार. सो एवढे तर तुम्ही स्मार्ट झालेलेच आहात आता सध्या. बरोबर आहे, समजलं इथपर्यंत? काही डाऊट नाहीये. तर बाळांनो, पुढे आपल्याला कन्सेप्ट दिली सिंगल जर्नल एंट्री आणि कंबाईन किंवा कंपाऊंड जर्नल एंट्री. तर ही साधी सरळ गोष्ट आहे. जर 2 अकाउंट इन्व्हॉल्व असतील तर त्याला काय म्हणणार, सिंगल जर्नल एंट्री. आणि 2 पेक्षा जास्त असतील तर त्याला काय म्हणणार, म्हणजे कमीत कमी 3 असायला पाहिजे. हे तुम्ही वाचून घेऊ शकता. याला सिंगल जर्नल एंट्री म्हणतात बघा. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. हे काय केले, कम्प्युटर परचेस केले. कम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅश बिंग परचेस कम्प्युटर. वेजेस पेड, वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश. आणि हे सगळं सिंपल जर्नल एंट्रीचं होतं. हे पण तुम्ही घरी जाऊन रीड करू शकता.
आता आपण एवढ्या समोर आलेलो आहोत की काही गोष्टी तुम्ही करू शकता, कॅपेबल आहात, आणि मला माहिती आहे त्या गोष्टी तुम्ही नक्कीच करणार. सो वानो, आपण फर्स्ट इलस्ट्रेशन कम्प्लीट करूया आता क्लासमध्ये. नाही, त्याच्या अगोदर आपलं एक ट्रान्झॅक्शन राहिलं होतं जे सेकंड इलस्ट्रेशन मधलं होतं. सो लगे हातो त्याला कम्प्लीट करूया. गुड्स वर्थ लॉस बाय थेफ्ट. हा, तर काय होणार बांधू ते? हम्म, बरोबर आहे. लॉस बाय थेफ्ट अकाउंट डेबिट टू गुड्स लॉस्ट अकाउंट किंवा परचेस अकाउंट क्रेडिट, बिंग गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट. बरोबर. हे इलस्ट्रेशन आपलं कम्प्लीट. आता लगे हा तो फर्स्ट इलस्ट्रेशन मला सांगा. ऑन क्रेडिट सांगा फास्ट मध्ये काय होणार? परचेस अकाउंट डेबिट 40,000 टू किरण अकाउंट क्रेडिट 40,000. बरोबर. बिंग गुड्स परचेस ऑन क्रेडिट. बरोबर आहे. बिंग परचेस गुड फ्रॉम किरण ऑन क्रेडिट. पेड रेंट, रेंट अकाउंट डेबिट 2,000 टू कॅश क्रेडिट. मनीष बाळ सोल्ड गुड्स टू मिस्टर विकास रुपीज 55,000 ऑन क्रेडिट. मिस्टर मिस्टर असते ते एम आर नसतं. हा, सेल्स अकाउंट. बरोबर. 55,000. बरोबर आहे. विकास अकाउंट डेबिट 55,000 टू सेल्स अकाउंट क्रेडिट 55,000. बरोबर. बिंग गुड सोल्ड ऑन क्रेडिट. त्यानंतर परचेस फर्निचर ऑफ 30,000. सांगा. वर किती आहे फर्निचर? बघूया बरोबर आहे का तुमचं. बरोबर. हे फर्स्ट इलस्ट्रेशन सॉल्व करताना त्यांनी मध्ये रूल म्हणजे ते अकाउंट्स कोणत्या टाईपचे ते पण दिलेत. बट जनरली तुम्हाला एक्झाम मध्ये जर स्पेसिफिकली विचारलं असेल तर लिहायची गरज आहे, बट मला जेवढं वाटतं तेवढी गरज नसेल. इथपर्यंत समजलं? त्यानंतर पुढचं बानो बेरर चेकला आहे ना कॅश कन्सिडर करतात. मे बी तुम्हाला माहित असेल. कॅश अकाउंट डेबिट टू विकास अकाउंट. हा, तर सांगा.
देना बैंक अकाउंट बघूया का केलं असं उलट. काय पेड किरण. किरण काय रिसीवर का गिवर काय रिसीवर. रूल काय म्हणजे काय होणार किरण अकाउंट. इथे काय झालं किरण अकाउंट. देना बँक काय डेबिट द क्रेडिट द पर्सनल अकाउंटचा रूल लागून हे ट्रान्झॅक्शन येतं बाळांनो. एवढं पण असं हे करायचं. आणि लास्टली सगळ्यात सोपं पेड सॅलरी अकाउंट डेबिट ₹5,000 टू कॅश अकाउंट. बरोबर आलं. त्यानंतर खाली एक्सप्लेनेटरी नोट दिल्यात काही. अ बेरर चेक इज रिसिव्ड फ्रॉम विकास. बेरर चेक रिसिव्ड इज ट्रीटेड ॲज. तर ही रेस्ट ऑफ द लाईफ साठी गोष्ट लक्षात ठेवा की बेरर चेकला आपण कॅश कन्सिडर करतो. त्यानंतर एंट्री नंबर एंट्री ऑन एप्रिल 21 द अमाउंट ऑफ चेक ₹20,000 विल बी पेड बाय देना बैंक टू किरण who is receiver. Hence, Kiran account is debited and Dena bank account is credited. Personal account. So ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवसाल. आता हे डिस्काउंटचे टाईप पण सांगितलेत. ह्या गोष्टी ऑलरेडी आपण शिकलेल्या आहेत क्लासमध्ये. काय जर ट्रेड डिस्काउंट असेल तर ते एंट्री मध्ये येणार नाही. सेल्स मध्ये कॅश डिस्काउंट असेल तर बरोबर आहे. आता इकडे बघा रिसिव्ड फ्रॉम कार्तिक ₹1,900 अँड अलाउड हिम डिस्काउंट ₹100. जर कार्तिक कडून आपल्याला किती रुपये आले आणि त्याला ₹100 डिस्काउंट दिलाय म्हणजे टोटली किती येणार होते कार्तिक कडून 2,000. म्हणजे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आता इथं जर रिसिव्ड झाले म्हणजे काय आली कॅश. पण दुसरं काय डिस्काउंट अलाउड अकाउंट काय होणार डेबिट होणार. आणि टू कार्तिक पेड टू चंदा ₹9. चंदाला किती ना डेबिट करणार. चंदाने ₹20 डिस्काउंट अलाउड केलाय पण चंदाला किती पे करायचं असतील. हा हे लॉजिक तुम्हाला लावावं लागेल तरच तुम्ही अकाउंट्स मध्ये पुढे जासाल. हे समजलं. एंट्री समजली काय झाली. चंदा अकाउंट डेबिट 1,000 टू कॅश अकाउंट 980 टू डिस्काउंट रिसिव्ड ₹20 being cash paid and discount received. आणि वर काय येणार being cash received and discount allowed. सो बाळांनो सेम याच टाइप मध्ये कंबाईन एंट्री म्हणजे याच्यामध्ये काय होणार ऍट अ टाइम ज्या एंट्रीज आहेत आपण ज्या कंबाईन केल्या. कसं जेव्हा कॅपिटल मध्ये कॅश रिसिव्ड होते स्टॉक ऑफ गुड्स रिसिव्ड होतो लॅपटॉप रिसिव्ड होतो याच्या वेगळ्या 3 एंट्री पास करण्यापेक्षा आपण काय केलं सगळे डेबिट डेबिट वर घेतले. क्रेडिटला एकच अकाउंट आहे कॅपिटल अकाउंट. सो कॅपिटल अकाउंटला काय केलं तिन्हीचा बॅलन्स ऍड केला. हे घरी गेल्यावर तुम्ही परत बघू शकता. आणि सेल्सला पण सेम आहे. समजा किशोरला 30,000 रुपयाची सेल्स केली आणि कॅश अकाउंटला पण 10,000ची सेल्स केली ऍट द सेम टाइम. त्या दोन्हीला एकत्र करून आपण काय करू शकतो. इकडे बघा इथं किशोर आहे इथं सेल्स आहे इथं 30,000 आहे इथं 10,000 आहे. हे दोन्हीचे अपोजिट आहे म्हणजे हे काय होणार बॅलन्स कमी होणार क्रॉस मध्ये. म्हणजे इथे किती झाला बरोबर. म्हणजे काय होणार किशोर अकाउंट बॅलन्स 20,000. कॅश कटतो का कुठं नाही.
कॅशचा 10,000 असेल तसा. सेल्स अकाउंटचा किती आहे? समजलं? काय डाऊट? बाकीचं तुम्ही हे करू शकता. सेकंड पर्यंत आपलं सगळं झालेलं आहे आणि ट्राय करा बाकी आणखी करण्याचं. हे कॅल्क्युलेशन उद्या ट्राय करा करण्याचं. क्वेश्चन नंबर करून घेऊन या. आणि हे 2 क्वेश्चन आता रीड करा. याच्यात काही डाऊट असेल तर मला आत्ताच विचारा आणि हे घरी होमवर्कला घ्या. लवकर रीड करा आणि मला सांगा काय डाऊट असेल तर. काय काय? पहिल्यातलं 15वं. डेबिट कार्ड काय असतो माहिती आहे तुम्हाला? एटीएम कार्ड, त्याला डेबिट कार्ड म्हणतात. ते कुठून भेटतं आपल्याला? मग त्याला आपण काय म्हणणार? काय म्हणणार? कॅश बँक कन्सिडर करणार बाळांनो. ऑनलाईन स्टुडंट कोणत्या याच्यात जर एंट्रीमध्ये डाऊट असेल तर त्या एंट्रीचा क्वेश्चनचा नंबर आणि डेट मेन्शन करा. एक्सप्लेन करतो मी. आणखी 2 मिनिटं तुम्हाला वेळ आहे. आणखी काय विचारायचं असेल तर विचारून घ्या. आणि उद्या हे क्वेश्चन 2 मला होमवर्कला पाहिजेत. सोबत ते कॅल्क्युलेशनचं पाहिजे. आणि बाकी सगळं रीड करून तुम्ही आल्या पाहिजे. रिवाइज केलं पाहिजेच. मनीष कसं कॅश ट्रान्झॅक्शन, बँक ट्रान्झॅक्शन बा आरटीजीएस कॅश मध्ये करतो का आपण? म्हणजे लॉजिक कोणतं लावतात ते तरी मला समजू द्या. कसे लगेच जातात? कसे नाही कन्सिडर? बेरर चेक, बॅरियर चेक नाही. हा सुवानो अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल. इन केस काही डाऊट असेल तरी आपण उद्या डिस्कस करूया. बट मस्ट आहे की हे 2 क्वेश्चन तुम्ही काय करायला पाहिजे? स्वतः सॉल्व करायला पाहिजे. आणि कसे सॉल्व करायला पाहिजे? फॉर्मॅट मध्ये प्रॉपर. हा प्रॉपर फॉर्मॅट मध्ये सॉल्व करायला पाहिजे. कसं आहे माहिती आहे का? सध्या आपल्या क्लासमध्ये आपण बघितलं, समजा प्रत्येक क्वेश्चन आपण फॉर्मॅटमध्ये सॉल्व करू शकतो. बट खूप टाइम कन्झ्युमिंग होतं. प्रत्येक एंट्रीला एवढं हे होत नाही.
सो आपण जास्तीत जास्त इफिशियंट व्हायचं बघतोय की फास्टमध्ये गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे, ग्रॅप झाल्या पाहिजे. आणि इन केस जर ऑनलाईन स्टुडंट तुम्हालाही कोणत्या क्वेश्चनमध्ये डाऊट असेल, काय प्रॉब्लेम असेल इन फ्युचर, तर तुम्ही काय करू शकता, कमेंट करू शकता. आणि खरंच तुम्हाला या लेक्चरमधून काही हेल्प झाली असेल जेन्युनली, तर तुम्ही तुमच्या फ्रेंडला सजेस्ट करू शकता. थँक्यू सो मच. आणि बानो, रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस इज इक्वल टू सक्सेस इन अकाउंट्स. सो गोष्टी लक्षात ठेवा. बाय ऑनलाईन स्टुडंट्स, तुमचा दिवस चांगला असो. बाय.